हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तिभावाने केले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. एकादशी ही विष्णूची तिथी असून या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा तसेच मोक्षदायिनी एकादशी साजरी केली जाते. मोक्षदा एकादशी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील तेजस्वी पंधरवड्याला साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. मोक्षदा एकादशीचे व्रत करून श्रीहरी विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते. तसेच जो पूर्ण भक्ती आणि ख्या मनाने भगवान विष्णूची पूजा करतो, मृत्यूनंतर त्याला स्वर्गात स्थान मिळते. या तिथीला भगवान श्रीकृष्णाने जगाला गीतेचा उपदेश केला. म्हणूनच मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीही साजरी केली जाते. मोक्षदा एकादशी विविध नावांनी ओळखली जाते. वैकुंठ एकादशी, मुक्कोटी एकादशी, मोक्षदा एकादशी, धनुर्मास एकादशी अशी तिची नावे आहेत. नावे अनेक असली तरी एकादशीचे महत्त्व सारखेच आहे. पापनाश होऊन मोक्ष मिळण्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपास जरूर करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजार्चा करावी. पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी 11 डिसेंबर रोजी पहाटे 3:42 वाजता सुरू होईल आणि 12 डिसेंबर रोजी पहाटे 1:09 वाजता समाप्त होईल. सनातन धर्मात उद्य तिथी वैध आहे. अशा प्रकारे 11 डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी साजरी केली जाईल. 11 डिसेंबर रोजी साधक एकादशीचे व्रत करू शकतात. शास्त्रानुसार मोक्षदा एकादशीचे महत्त्व. शास्त्रानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या पूजेने माणसाला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे. ही एकादशी माणसाला जीवनमरणाच्या बंधनातून मुक्त करते, म्हणून या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. भाविक एकादशी तिथीला लक्ष्मी नारायणाची भक्तिभावाने पूजा करतात. तसेच रात्री जागरण करून भजन आणि कीर्तन देखील करतात. मोक्षदा एकादशीला भगवान श्री हरींचे नामस्मरण केले जाते. मोक्षदा एकादशी व्रत केल्यामुळे भक्तांच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो. एकादशी तिथीला भगवान विष्णूची पूजा केल्याने निश्चित फळ मिळते असं म्हटलं जातं. फार पूर्वी गोकुळ नामक नगरात वैखांस नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात अनेक विद्वान होते. तो आपल्या प्रजेचे मुलांप्रमाणे संगोपन करत असे. एके रात्री राजाला स्वप्न पडले की त्याचे वडील नरकात गेले आहेत. दुसरे दिवशी उठल्यापासून राजा अस्वस्थ झाला. राज्यातील मान्यवर ऋषींसमोर त्याने आपले दुःख कथन केले. आपल्या वडिलांना नरक्यातना भोगाव्या लागत आहेत, ही कल्पनाही आपणाला सहन होत नाही, असे त्याने सांगितले. ऋषींनी त्याला पर्वत ऋषींकडे शंका निरसन करण्यासाठी पाठवले. राजाने पर्वत ऋषींची भेट घेतली. त्यांनी ध्यानस्थ होऊन राजाच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले आणि राजाला भाकीत केले. राजा, तू पाहिलेले स्वप्न खरे आहे. तुझ्या वडिलांकडून अजाणतेपणी झालेल्या कुकर्माचे फलित म्हणून त्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. राजाने विचारले, गुरुदेव, त्यांच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून काहीच उपाय नाही का? तेव्हा गुरूंनी राजाला मोक्षदा एकादशीचे व्रत करायला सांगितले. गुरूंच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केले आणि त्याच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली. त्यांनी स्वप्नात येऊन पुत्राचे आभार मानले. तेव्हापासून राजा दरवेळी हे व्रत श्रद्धेने करू लागला. अशी ही व्रत कथा मोक्षदा एकादशीचे महत्त्व अधोरेखित करते. मोक्षदा एकादशी तिथी 11 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 3:42 सुरू होईल आणि 12 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 1:09 संपेल.
मोक्षदा एकादशी पूजन मुहूर्त उन्नती सकाळी 7:03 ते रात्री 8:21. अमृत सर्वोत्तम सकाळी 8:21 ते रात्री 9:38. लाभोन्नती दुपारी 4:07 ते संध्याकाळी 5:24. मोक्षदा एकादशी व्रत पारण वेळ मोक्षदा एकादशी व्रत पारणा 12 डिसेंबर 2024 गुरुवार रोजी साजरा केला जाईल. मोक्षदा एकादशी व्रत पारणाची वेळ सकाळी 7:4 ते 9:8 अशी असेल. पारण तिथीच्या दिवशी द्वादशीची शेवटची वेळ रात्री 10:26 आहे. मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती ही साजरी केली जाते आणि ती का साजरी केली जाते ते पाहुयात. नावाप्रमाणेच ही एकादशी मोक्ष मिळवून देणारी आहे. तसेच याच तिथीला भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते, त्यामुळे या दिवशी गीता जयंती ही साजरी केली जाते. या दिवशी व्रत आणि गीता पाठ केल्याने जन्ममृत्यूच्या फेयातून मुक्ती मिळते आणि पितरांनाही मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. शास्त्रात मोक्षदा एकादशीची तुलना सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या चिंतामणी या रत्नाशी केली आहे. भगवान श्रीकृष्णांनी त्या दिवशी अर्जुनाला गीता सांगितली. भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण म्हणतात की गीता ही फार प्राचीन असून सृष्टीच्या सुरुवातीला त्यांनी हा उपदेश सूर्यनारायणाला केला होता. अनेकांना असे वाटते की कुरुसैन्य पाहून अर्जुन भयभीत झाला, त्याला युद्धतत्पर करण्यासाठी गीता सांगितली गेली. हे खरे नाही. अर्जुनाचा स्वतःवर विश्वास होता. भगवान कृष्ण आपला सहाय्यकारी आहे, त्यामुळे आपला पराभव होऊ शकत नाही. आपल्या हातून समोर उभे असलेले आपले नातलग, गुरु, भाऊ हे मारले जाणार आणि त्यांना मारून मिळालेले राज्य काय कामाचे हा तो संभ्रम होता. काके मामे गुरु यासी मी कैसा संहारू हा प्रश्न होता. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी भगवंतांनी गीता सांगितली तो आजचा दिवस म्हणजेच मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती हा दिवस. भारतीय तत्वज्ञानातील श्रेष्ठ तत्वज्ञान म्हणजे गीता होय. आद्य शंकराचार्य ह्यांनी महाभारताला कामधेनूच्या दुधाची उपमा दिली आहे, तर भगवद्गीता हे त्याचे नवनीत आहे असे संबोधले आहे. संपूर्ण विश्वातील मानवजात गीता जयंती मोठ्या उत्साहात साजरी करते. मोक्षदा एकादशी पूजा पद्धत एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठून सर्व कामांतून संन्यास घ्यावा, स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करत व्रताला सुरुवात करा. श्री हरी विष्णूची आराधना सुरू करा. यासाठी लाकडी चौरंगावर पिवळ्या रंगाच्या कापडावर भगवान विष्णूचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा. सर्वप्रथम थोडे गंगाजल शिंपडा. यानंतर पिवळ्या चंदनाचा तिलक लावावा. भगवान विष्णूला तुळशीची फुले, हार, नैवेद्य, भोग अर्पण करा. देवासमोर तुपाचा दिवा लावा. धूप जाळा. एकादशीच्या कथा वाचनासोबत भगवान विष्णूचा मंत्र आणि चालीसा पाठ करा. शेवटी विधिवत आरती करा. शक्य असल्यास पूर्णवेळ उपवास ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.